नमस्कार, लोकसम्राट महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। आज आपण आहोत पाटणमध्ये। या ठिकाणी मतमोजणीचा कार्यक्रम चालू आहे आणि ज्या हेळवा गाणातून पहिलं उद्घाटन झालेलं आहे, म्हणजे हेळवा गाणात कधीही जो पाटणकरांचा बालेकिल्ला मानला जात होता त्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावत या ठिकाणी शंभूराज देसाई यांच्या उमेदवारांनी इथं विजय मिळवलेला आहे आणि ते उमेदवार आज आपल्याबरोबर आहे। आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत की कशा पद्धतीनं आता जल्लोष तयार होणार आहे। तो काय सांगाल की कशा पद्धतीनं आपला विजय झाला? माझा विजयामध्ये सिंहाचा वाटा आदरणीय आमचे नेते सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार शंभूराज देसाईंचा सिंहाचा वाटा आहे। त्याचबरोबर माझ्याबरोबर असणारे माझे सगळे कार्यकर्ते आणि मतदार यांनी अहोरात्र कष्ट करून आम्हाला हा विजय संपादन केला। मी प्रचाराला फिरत असताना एकही वाडी वस्तीमध्ये शंभूरायांचं काम नाही असे एकही वाडी वस्ती मला दिलेले विकासापासून वंचित राहिली असे मला वाटत नाही आणि विकासाच्या मुद्द्यावरच आम्ही निवडणूक लढवली। आदरणीय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय शंभूराज देसाई साहेब यांनी अफाट कष्ट करून आम्हाला तिघांना उमेदवारी दिली। माझ्याबरोबरीनं हेळवाक पंचायत समितीतून मंगल माने आणि येराड गणातून विद्याताई शिंदे ह्या दोन उमेदवार आम्ही तिन्ही उमेदवार भरघोस मतानं निवडून आलो। मी एकच सांगेन की माझ्याबरोबर असणारे माझे सगळे कार्यकर्ते, मतदार, आमचे नेते मंडळी एकजुटीनं एक ताकदीनं आम्ही लढलो। हा विजय संपादन त्यामुळे झाला आणि माझा विजय मी माझ्या कार्यकर्त्यांना, माझे नेते शंभूराज देसाईंना अर्पण करतो, एवढंच मी सांगेन। जिल्हा परिषदमध्ये हेळवा गाणातून हा म्हणजे पहिल्यांदाच आहे। अनेक वर्ष झाले की कधी उमेदवार नव्हता, तिथनं विजय होतो आणि ह्यावेळी विजय झालेला आहे। काय सांगतो त्याच्या बाबतीत सांगायचं झालं तर थोडंसं आमच्यामध्ये थोडेसे मतभेद होते, म्हणूनच आमचा समोरचा उमेदवार निवडून यायचा। पण या वेळेला आम्ही सर्वांनी ठरवलं कोणीही असू द्या पण एकच उमेदवार असला पाहिजे आणि सगळ्यांनी ताकदीनं आपण लढूया। मी एकच सांगेन, आमच्या जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख जयवंतरावजी शेलार यांनी मोठ्या मनानं माझं नाव सुचवलं, म्हणले अशोक पाटलांना उमेदवारी द्या, आम्ही सगळे ताकदीनं काम करू। हे त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे, त्या मुद्द्यावरच आम्ही निवडणूक जमलो। आमच्या पक्षामध्ये, आमच्या पार्टीमध्ये, आमच्या गटामध्ये थोडेसुद्धा किंचितसुद्धा मतभेद राहिलेले नाहीत। एकजुटीनं आम्ही निवडणूक लढवली। एकजुटीचा हा विजय आहे। सगळे आम्ही एका ठिकाणी जमलो म्हणूनच आम्ही विजय संपादन केला। काय सांगाल की कशा पद्धतीनं आता विजयाचा जल्लोष होणार आहे? बालेकिल्ला विक्रमसिंह पाटणकर यांचा बालेकिल्ला असलेला येराड गणामधून आता जो आमच्यावरती जो गुलाल पडलेला आहे, तर मला असं सांगावंसं वाटतं की माननीय नामदार शंभूराज देसाई यांची जी विकास कामं भागाभागातून आम्ही जी पाहिली त्या विकास कामाचा हा विजय आहे। आणि रात्रंदिवस आमच्यासाठी जे कार्यकर्ते किंवा कोर कमिटी असेल त्यांनी जे कष्ट मेहनत घेतली किंवा आमचे शिंदे सर असतील विभाग प्रमुख, त्यांच्या प्रामाणिकपणाचं, आमच्या घराच्या निष्ठेच्या जिद्दीचं हे फळ आहे असं मी सांगते। कशा पद्धतीने ह्या विजयाचे शिल्पकार कोण आहेत? ह्या विजयाचे शिल्पकार माननीय जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार पर्यटक मंत्री शंभूराज देसाई साहेब असतील। पंचायत समितीत उमेदवारी लढत असताना, हा विजय घेत असताना इतका आनंद होतो की ज्या ज्या ठिकाणी साहेबांनी जे उमेदवार दिलेत ते खरोखर साहेबांच्यासारखंच आणि साहेबांचा आशीर्वाद असणारे उमेदवार, आणि जिथं जिथं जावं तिथं साहेबांची विकास कामं अशी अगदी हे करण्यासारखी आहेत की तिथं कुठल्याच उमेदवाराला वाटलं नाही की आपलं इथं म्हणजे खच्चीकरण होईल किंवा आपण इथं निवडून येणार नाही अशी शंका मनात आली नाही। आणि हा विजय जर खरा असेल साहेबांचा, तर साहेबांच्या विकास कामा माध्यमातून जो कार्यकर्त्यांनी नेमानं आणि प्रामाणिक साहेबांच्या उमेदवारांचा विजय करून दिला आहे। तर तुम्ही पाहू शकता की कशा पद्धतीनं हेळवा गणातून मात्र शिवसेने शिंदे गटाच्या विजयाला सुरुवात झालेली आहे। ही तुम्ही पाहू शकता की कशा पद्धतीनं कार्यकर्त्यांच्या मध्ये सुद्धा जल्लोष आहे आणि या जल्लोषाचं वातावरण या ठिकाणी दिसतंय, कारण हेळवा गणातून हा पहिलाच विजय शंभूराज देसाई गटाला मिळालेला आहे आणि त्याचा जल्लोष मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय। अशा सर्व अपडेट्ससाठी पाहत राहा लोकसम्राट महाराष्ट्र न्यूज।